दरम्यान शरद पवारांनी अजित पवारांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली आहे। त्यांच्या पक्षाचा अंतर्गत पक्ष आहे ना, एका लोकशाहीमध्ये कुठल्या पक्षाने कुठला उमेदवार द्यायचा तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे। ते असं म्हणले होते मागच्या, मला ते आठवतं की मी ऐकलं होतं की मी वेगळा विचार करीन जर मला तुम्ही साथ नाही दिली तर त्याच्यावरून त्याला धरून जर ते बोलले असतील तर मला त्याच्याबद्दल खरं म्हणजे तसं सांगता येणार नाही की त्यांचा त्या बोलण्यामागचा उद्देश काय होता। मराठा आरक्षणाचा विषय अजूनही मार्गी लागलेला नाही। मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी मागणी होते आणि त्यात आता शरद पवारांनी आरक्षणाची मर्यादा वाढवणं गरजेचं असल्याचं सांगितलंय। केंद्र सरकारने त्यासाठी पावलं टाकणं आवश्यक आहे। केंद्र सरकार तसं करणार असेल तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ असं शरद पवारांनी स्पष्ट केलंय। सध्या 50% वर आरक्षण देता येत नाही। जर 50% वर आरक्षण हवं असेल तर संसदेत त्याबाबत कायदेशीर दुरुस्ती करायला हवी असं पवारांनी मत व्यक्त केलंय। सध्या 50% आरक्षण आहे, दुरुस्ती केल्यानंतर 75 पर्यंत जाऊ द्या अशी मागणी जी ती शरद पवारांनी केली। असं आहे की आता 50% वर जाता येते। 50% वर आरक्षण हवं असेल तर पार्लमेंटमध्ये कायदेशीर दुरुस्ती केली पाहिजे। काय हरकत आहे दुरुस्ती करायला? आता 50% आरक्षण आहे, जाऊया 75% 25 वाढवलं तर ज्यांना मिळालं नाही त्यांचा विचार करता येईल, जिथं कमी आहे त्यांचा विचार करता येईल, याच्यात कुठलाही वाद राहणार नाही। आणि माझं स्वच्छ मत आहे की याच्यामध्ये केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा, पार्लमेंटमध्ये दुरुस्ती आणावी। आम्ही सगळे लोक जे काही आमचे सभासद असतील आम्ही त्यांच्या बाजूने मतदान करू, त्यांना साथ देऊ। मागणीबद्दल काही अडचण नाही, पण ही वेळ नाही येते म्हणण्याची। इथून पाठीमागच ती वेळ होती म्हणायचं। ज्यावेळेस समाजाचं हित होतं, ज्यावेळेस समाजाचं आंदोलन 13 महिन्यापासून सुरू आहे, त्याच वेळेस या गोष्टी म्हणायला पाहिजे होते। त्यावेळेस म्हणले नाही, आता म्हणले ठीक आहे मागणी चांगली आहे, पण आम्हाला ती गोष्ट आत्ता का मान्य नाही? तर त्याचं कारण असं आहे, तुम्हाला अगोदर आम्हाला 50%च्या आत 27% आरक्षणात घ्यावं लागतं। आम्हाला अगोदर 27% आरक्षणात 50%च्या आत ओबीसी आरक्षणात घ्या आणि तुम्हाला मर्यादा वाढायची तर आम्हाला संख्येच्या प्रमाणात आरक्षण पाहिजे। आमच्या संख्येच्या प्रमाणात आम्हाला आरक्षण द्या आणि मग तुम्हाला काय मर्यादा वाढायची तर वाढा, तुम्ही 200% वाढवा, आम्हाला काहीही देणं घेणं नाही।